नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. जाणून घ्या गौरी विसर्जनाचा मुहूर्त आणि टाळा या महत्त्वाच्या चुका. गौरी विसर्जन पूजा गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी सुरू होते. यंदा गौरी विसर्जन मुहूर्त 2 सप्टेंबर रोजी रात्री 9:50 पर्यंत आहे. या कालावधीत गौरी विसर्जन कसे करायचे आणि कोणकोणते नियम पाळायचे ते जाणून घेऊ. घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. गौरीला प्रसन्न करण्यासाठी ती छान कपडे घालून विसर्जन पूजेला सुरुवात करावी. देवीची उत्तर पूजा ही तिचे आभार मानण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी केली जाते. उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद, सिंदूर, चंदन, सुकामेवा, नारळ, सुपारी आणि फराळाचे पदार्थ, अगरबत्ती आणि इतर अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. बहुतेक घरांमध्ये देवीला हळद आणि कुंकू लावून विसर्जन पूजेची सुरुवात केली जाते आणि सौभाग्याच्या थाळीचे वाण 5 महिलांना दिले जाते. ही 5 ताटं पूजावेदी समोर ठेवून पूजा केली जाते, मग दिली जाते. पूजेनंतर या 5 थाळ्या पती आणि कुटुंबासोबत 5 निमंत्रित महिलांना दिल्या जातात. नैवेद्य रूपी एखादी मिठाई दिली जाते. त्यांना देवीचे रूप मानून पूजा केली जाते. त्यामुळे त्या देखील दिलेल्या पूजेचा आणि दानाचा आनंदाने स्वीकार करतात. गौरीची आरती केली जाते आणि देवीवर अक्षता वाहून दही भाताचा नैवेद्य दाखवतात. देवीच्या पाहुणचाराचा समारोप दही भात देऊन केला जातो. सोबतच विडा दिला जातो. पुनरागमनाचं म्हणत देवीला पुढल्या वर्षी परत ये असे आमंत्रण दिले जाते. काही ठिकाणी गाणी, गौरीला निरोप देणारी गाणी या संदर्भात गायली जातात. तसेच आरतीचे विविध प्रकारे देवीची संगीत सेवा केली जाते. देवी सोनपावलांनी येते तरी सुख समृद्धी देऊन जाते. येताना जसे कुंकुवाने देवीच्या पावलांचे ठसे काढले जातात, तसे देवी जाताना तिला बसवले त्या स्थानापासून घराच्या मुख्य दारापर्यंत देवीची पावलं काढून देवीला निरोप देण्याचेही काही ठिकाणी प्रघात आहे. गौरी मुखवट्याच्या अर्थात पंचधातूंच्या सोन्या चांदीच्या असतील तर, तसेच दागिने घातले असतील तर ते काढून देवीचे विसर्जन केले जाते. जिथे मातीचे मुखवटे किंवा खड्याच्या गौरी असतात त्या वाहत्या जलाशयात विसर्जित केल्या जातात. देवीचा आशीर्वाद म्हणून विसर्जनानंतर त्यातलीच थोडी माती आणून घरात चौरंगावर ठेवली जाते आणि नंतर ती माती आशीर्वाद रूपी घराच्या कानाकोपऱ्यात तसेच कपाटात तिजोरीत ठेवली जाते. अनेक ठिकाणी गौरी विसर्जन हे गणेश विसर्जन सोबत पण केले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.